नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या काही दिवसापूर्वी दिलीप चेरेकर नामक एका व्यक्तीने जो आहे सोशल मीडियावरती काही व्हिडिओ टाकले होते। त्याने बौद्ध समाजाच्या महिला असतील यांच्याबद्दल ॲट्रॉसिटीबद्दल जे आहेत खालच्या पातळीवरचे शब्द वापरले होते। त्याने ॲट्रॉसिटीबद्दल देखील आहे मोठ्या प्रमाणात जे आहे त्याने टीका टिप्पणी केली होती। बौद्ध समाजाला त्याने टार्गेट केलं होतं। बौद्ध महिलांबद्दल देखील त्याने अश्लील शब्द वापरले होते। त्यामुळे त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला। त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या विरोधात जे आहे तक्रारी देण्यात आल्या। अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या आणि त्यांनी तक्रार कंप्लेंट द्यायला सुरुवात केली। अखेरकार त्याला जे अटक करण्यात आली आणि आता त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा त्याला मोठा दणका बसलेला आहे। सन 2015 पासून दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये आणि त्यासोबत महिलांबद्दल फेसबुकवर अश्लील वक्तव्य केल्यामुळे त्याला जे फरार असे घोषित करण्यात आले होते। परंतु आता त्याला जे नांदेड वजिराबाद येथील पोलीस कोठडीमध्ये त्याला बोलविण्यात आलेले आहे। पोलीस कोठडीमध्ये त्याला टाकण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी तपासकामी त्याला अटक करण्यात आलेली आहे। अशी माहिती जे आहे ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांनी जे आहे त्यांच्या फेसबुक अकाउंटवरनं दिलेली आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्की सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।